ठाकरे बंधूंच्या 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाचे ठाण्यामध्ये आता बॅनर्स लागलेत आणि मोर्चापूर्वीच मनसेकडून ठाण्यामध्येही बॅनरबाजी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या आवारात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी हे बॅनर्स लावले। संविधान वाचवा, लोकशाही जगवा असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय। भव्य मोर्चामध्ये सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हावं असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। महापालिका मुख्यालयासमोर हे दोन्ही बॅनर आमने सामने लावण्यात आले आणि सध्या ठाणे शहरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। तर 1 नोव्हेंबरला ठाकरे बंधूंचा हा मोर्चा निघणार आहे। मनसे आणि शिवसेना युबीटीचा हा मोर्चा असणार आहे। सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नाव आहे। मतदार याद्यांमधल्या घोळा संदर्भातला हा मोर्चा आहे आणि प्रत्येकाने सामान्य माणसाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं सातत्यानं आवाहन केलं जात आहे। विशेष म्हणजे ही सगळी जी बॅनर्स आपण पाहतोय ही ठाण्यामधली आहेत। मनसेनं ठाण्यामध्ये ही बॅनरबाजी केलेली आहे आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या आवारामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नावे हे बॅनर्स पाहायला मिळतात। तर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सुद्धा अशा प्रकारचं हे बॅनर लावलेले आहे। संविधान वाचवा, लोकशाही जगवा, सत्याचा मोर्चा अशा प्रकारचे हे बॅनर्स लागलेले आहेत।